आता यानंतरची बातमी आहे आळंदीमधून। आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यानिमित्त राज्यभरातून लाखो वारकऱ्यांचा जनसमुदाय आळंदीमध्ये दाखल झालाय। या सोहळ्यानिमित्त मंदिराला विविध फुलांची आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे। या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी घेतलाय। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये काहीच वेळात संपन्न होतोय। याच निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा मंदिराला या ठिकाणी विविध फुलांची आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माऊलींचा हा सोहळा डोळ्यांनी दिपवून टाकणारा हा सोहळा आहे। या सोहळ्यासाठी लाखोंचा जनसमुदाय गेल्या 6 दिवसापासून देवाच्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाला आहे। पायी वारी करत हरिनामाचा गजर करत दरमजल करत वारकरी हा देवाच्या आळंदी नगरीमध्ये सहभागी झालाय आणि आज खऱ्या अर्थाने माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मंदिर विविध फुलमाळांनी सजवण्यात आले। या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली। काहीच वेळात हा सोहळा संपन्न होईल। मात्र या दरम्यान या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी आलेला प्रत्येक वारकरी भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालाय। योगी तपस्वी समाधिस्थ माऊली या टॅगलाईनने माऊलींच्या या समाधी सोहळ्याची संपन्न होणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, देवाची आळंदी, पुणे।